नमस्कार. यावेळच्या लोकसत्ता दृष्टिकोनाला एक दुर्दैवी पार्श्वभूमी आहे. ती अर्थातच काल रविवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर जे हल्ले केले त्याची. 8 दिवस झाले इराण आणि इस्रायल युद्ध सुरू आहे आणि त्याच्यामध्ये अचानक काल अमेरिकेने उडी घेतली. अचानक अशासाठी म्हणायचं की आत्तापर्यंत ट्रम्प यांची भूमिका होती की अमेरिकेने पश्चिम आशियाच्या युद्धात पडताच कामा नये, ही नसते डुकीदुखी आपण घ्यायचं काही कारण नाही आहे. त्यांनी यासाठी बराक ओबामा त्यांचे पूर्वसुरी त्यांच्यावर टीका केलेली होती, जो बायडन यांच्यावर टीका केलेली होती आणि ट्रम्प यांची सातत्याने भूमिका होती की पश्चिम आशियातली ही जी काही दुखणी आहेत ती अमेरिकेने आपल्या अंगावर घ्यायचं काही कारण नाही. या पार्श्वभूमीवर त्यांची जी भूमिका अशी हळूहळू बदलत गेली आणि इस्रायलविषयी जी की एक सहानुभूती ट्रम्प यांच्या मनामध्ये आहे ती धर्माच्या कारणाने आहे, आर्थिक हितसंबंधांच्या कारणाने आहे, परस्पर साटलोटं असू शकतं व्यवहाराचं त्याच्यामुळे आहे. त्यामुळे हा बदल झाला आणि त्यांनी अचानक काल इराणवर बॉम्ब केली आणि इराणची 3 अण्वस्त्र केंद्र उद्ध्वस्त केली असा दावा केला. आता ह्याचे 2 प्रमुख परिणाम संभवतात. त्या परिणामांवर आपण लक्ष द्यायला हवं. एक परिणाम असा की या हल्ल्यामुळे अमेरिकेच्या या अनाकलनीय म्हणता येईल किंवा आगंतुक म्हणता येईल किंवा विनाकारण म्हणता येईल या हल्ल्यांमुळे इराण हा NPT म्हणजे न्यूक्लिअर प्रोलिफरेशन ट्रीटी अण्वस्त्र प्रसारबंदी करारातनं बाहेर पडणार का, हा एक महत्त्वाचा मुद्दा. आणि दुसरा असं की काल संध्याकाळी या हल्ल्यानंतर इराणच्या मजलिसने त्यांच्या लोकप्रतिनिधी सभागृहाने एक बहुमताने निर्णय मंजूर केला, तो म्हणजे होर्मुझची जी खाडी आहे ओमान आणि इराण या मधल्या समुद्रामधली ती बंद करण्याचा. तर पहिल्यांदा आपण या NPT विषयी आपण बोलायला हवं, कारण हा यातला महत्त्वाचा भाग आहे. तो असा की देशोदेशांमध्ये म्हणजे 1945ला दुसऱ्या महायुद्धाची सांगता अमेरिकेने नागासाकी हिरोशिमावरती अणुबॉम्ब टाकले त्याच्याने झाली. त्यावेळेला खरं म्हणजे सगळेच देश अणुबॉम्बचं तंत्रज्ञान विकसित करत होते आणि अनेक देशांना यश येत होतं, अमेरिकेला आधी, रशियाला नंतर वगैरे वगैरे, हा सगळा इतिहास झाला. पण यामध्ये अण्वस्त्र स्पर्धा वाढीस लागू नये म्हणून एक जागतिक करार असायला हवा अशी अनेकांची मांडणी होती, संयुक्त राष्ट्राची पण होती. त्याच्यातनं NPT अस्तित्वात आला. 1968 साली NPT जन्माला आला, म्हणजे अण्वस्त्र प्रसारबंदी कायदा. या कायद्याने अनेक देशांना या करारामध्ये बांधून घेतलं आणि बांधून घेतलेल्या देशांना म्हणजे त्यांना त्यांच्या अणुभट्ट्या IAEA नावाची जी संघटना आहे, इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी असोसिएशन, अण्वस्त्र संदर्भात ऊर्जेसंदर्भात एक जागतिक संघटना आहे, तिच्या निरीक्षकांसाठी या अणुभट्ट्या त्यांचं परीक्षण करणं अत्यावश्यक करण्यात आलं. कोण किती प्रमाणामध्ये युरेनियम समृद्ध करणार आहे, त्या युरेनियमच्या समृद्धतेचा वाटा किती प्रमाणात अणुबॉम्बसाठी वापरला जाणार आहे, हे सगळे तपशील या NPTच्या सदस्य देशांना द्यावे लागतात. आणि यातला एक महत्त्वाचा भाग जो अत्यंत या सगळ्या वादामध्ये किंवा हे कालपासून जी काही एक लाट आलेली आहे, इराणला धडा शिकवला वगैरे वगैरे, त्या मुद्द्यावरती अत्यंत महत्त्वाचा, अत्यंत कळीचा, जो शहाण्या माणसांनी तरी विचारात घ्यायला हवा तो असा म्हणजे इराण या NPTचा साक्षीदार नुसताच नाही आहे तर सहभागी आहे. याचा अर्थ इराणी अणुभट्ट्या या IAEAच्या निरीक्षकांसाठी परीक्षणासाठी खुल्या आहेत. इराणचा जो काही अण्वस्त्र किंवा अणुऊर्जा कार्यक्रम आहे हा आंतरराष्ट्रीय निरीक्षणासाठी पूर्णपणे उपलब्ध आहे आणि त्याची माहिती इराण हा पूर्णपणे प्रसिद्ध करत असतो, प्रकाशित करत असतो आणि या IAEA संघटनेचे जे निरीक्षक असतात ते इराणला वारंवार जाऊन भेटी देऊन त्याची पाहणी करत असतात. हा मुद्दा का महत्त्वाचा, तर ज्या इराणवर बेकायदेशीरपणे अणुबॉम्ब निर्माण केल्याचा आरोप केला जातो किंवा अणुबॉम्ब निर्मितीच्या जवळ असल्याचा आरोप केला जातो, तो इराण या कराराचा साक्षीदार आहे आणि ज्याने अणुबॉम्ब असे प्रत्यक्ष बनवलेले आहेत. काहींच्या अंदाजानुसार ते 91 त्यांची संख्या आहे, काहींच्या अंदाजानुसार ती 25 आहे, 50 आहे, जी काय असेल ती असेल, पण इस्रायल या NPTचा साक्षीदार नाही. हा यातला महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायला हवा. म्हणजे अमेरिकेचे कट्टर समर्थकसुद्धा, विचारांधळे भक्तसुद्धा आणि एकंदर इस्रायलच्या प्रेमात पडलेले सुद्धा ठामपणे निश्चितपणे जी गोष्ट सांगणार नाहीत ती आहे की इस्रायलकडे अणुबॉम्ब नाहीत.
असं हे लोक म्हणूच शकणार नाहीत. याचाच अर्थ इस्रायलमध्ये अणुबॉम्ब आहेत, इस्रायलने अणुबॉम्बची निर्मिती केलेली आहे. असं असताना इस्रायल या NPTचा साक्षीदार, सहभागी त्याच्यामधला नाही, स्वाक्षरीदार नाही, आणि इराण मात्र या कराराचा करारावर स्वाक्षरी करणारा, कराराचा सहभागी आहे. याचा अर्थ ज्यांच्यावरती चोरीचा आरोप केला जातो तो देश ते जे काही करतोय ते पूर्णपणे उघडपणे, अधिकृतपणे केंद्रीय जागतिक यंत्रणेला त्या पद्धतीनं सांगतोय. आणि जो देश दुसऱ्या देशावरती चोरून अणुबॉम्ब निर्मितीचा आरोप करतो त्या देशाने मात्र या करारावर स्वाक्षरी केलेली नाही आहे, करारामध्ये भाग घेतलेला नाही आहे आणि स्वतःच्या अणुऊर्जा कार्यक्रमाविषयी पूर्णपणे गुप्तता राखलेली आहे. हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायला हवा. आणि असं असताना सुद्धा हे जगाला माहिती आहे, जे कोणी या विषयाचे अभ्यासक आहेत, या विषयावर लक्ष ठेवून आहेत, ते सगळे हा तपशील जाणतात. तर असं असताना सुद्धा अमेरिकेने निर्लज्जपणाने इराणवर हल्ला केला. याचा परिणाम म्हणून समजा म्हणजे ती चर्चा सुरू झालेली आहे, इराणी माध्यमांमध्ये तो मुद्दा उपस्थित केला जातो, इराणच्या काही मंत्र्यांनी ती बाब पुढे मांडलेली आहे. इराणने समजा ठरवलं तर या NPTमधून बाहेर पडायचं, तर जागतिक यंत्रणेला इराण नक्की काय करतोय याची कसलीही माहिती लागू शकणार नाही. इराणला अधिकृतपणे ते जे काही अनधिकृत काम करतायत ते काम करण्याचा अधिकृत अधिकार मिळेल. म्हणजे ह्या करारामध्ये स्वाक्षरी न केलेले बरेच देश आहेत. म्हणजे आपणही त्याच्यावरती स्वाक्षरी नाही केलेली. आपण म्हणू शकतो का की आपण अणुबॉम्ब करत नाही किंवा नाही, आपला अधिकृत कार्यक्रम हा शांततेसाठीचाच आहे. पण ज्या वेळेला आपण अमेरिकेशी 2008 साली अणुकरार केला त्याचा एक काही नंतर पुढच्या देवाणघेवाणीचा भाग म्हणून आपण आपल्या अणुकार्यक्रमासाठी ती जी माहिती इतरांना दिली, जी युरेनियम पुरवठा देशांची संघटना आहे, पुरवठा करणाऱ्यांची, त्या यंत्रणा असतील, आंतरराष्ट्रीय काही यंत्रणा असतील, पण आपण स्वाक्षरी केलेली नाही. पण तरीसुद्धा भारत हा अणु चाचण्या करत होता. 1974 साली इंदिरा गांधींच्या काळात तशी झाली, 1998 साली पोखरण 2 घडलं, त्यासुद्धा अणु चाचण्याच होत्या, अणुबॉम्बच्या चाचण्या होत्या. पण या कराराचा भाग नसताना आपण केलेल्या होत्या. इस्रायल कराराचा भाग नाही. आणि कराराचा भाग असलेल्या मात्र इराणवरती सगळ्या जगाची दमदाटी सध्या सुरू होताना दिसते. त्यामुळे याच्यातनं जर इराण बाहेर पडला तर ते शहाणपणाचं इतरांसाठी ठरणार नाही. रागावून जर इराणने बाहेर पडायचं ठरवलंच तर ते अन्य देशांसारखे चोरून किंवा छुपेपणाने किंवा स्वतःच्याच माहितीसाठी, माहितीपुरते अण्वस्त्र ऊर्जा कार्यक्रम राबवत नेतील. हा भाग म्हणजे एका अर्थाने जगाचं नुकसान होईल. त्यामुळे कालच्या अमेरिकेच्या हल्ल्यामुळे, ताज्या अमेरिकेच्या हल्ल्यामुळे इराणचं ऊर्जा केंद्रांचं किती नुकसान झालं यापेक्षा या करारातनं जर इराण बाहेर पडला तर इतरांचं किती नुकसान होईल याचा विचार करायला हवा. आणि या हल्ल्याचा असाही एक अर्थ दिसतोय की जर तुम्ही प्रामाणिकपणे वागणारे असाल तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती तुम्हाला दडपणाला तोंड द्यावं लागेल. त्यापेक्षा या करारामध्ये सहभागी होऊ नका आणि बिनधास्तपणे स्वतःची अण्वस्त्र सज्जता तुम्ही सिद्ध ठेवा, अणुबॉम्ब विकसित करा, असा याचा अर्थ निघू शकतो. तसा तो निघाला आणि अन्य काही देशांनी जर त्याच्यातनं देशांनी जर धडा घेतला तर त्याची पूर्णपणे जबाबदारी अमेरिकेची राहील. मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 2, होर्मुझ खाडी. आता होर्मुझ ही खरं सामुद्रधुनी ज्याला मराठीमध्ये म्हणतात अशा अर्थाचा एक चिंचोळा टापू आहे. तो टापू महत्त्वाचा अशासाठी की जगात जे काही तेल व्यापार होतो, तेलाच्या व्यापारासाठी ज्या पद्धतीनं तेलाची वाहतूक होते त्यातली 25% वाहतूक या होर्मुझच्या खाडीतनं होते. आता होर्मुझच्या खाडीला पर्याय नाही का? आहे. मग म्हणजे जसं सुएझ कालव्याला जसा पूर्वी पर्याय होता, दक्षिण आफ्रिकेचं निमुळतं टोक असलेल्या केप ऑफ गुड होपला वळसा घालून मग आपल्याला युरोपमध्ये जावं लागायचं. मग त्याला पर्याय निघाला आणि सुएझ कालव्यातनं ये जा प्रवासी वाहतुकीची सुरू झाली. त्याचप्रमाणे होर्मुझला जर टाळायचं झालं तर बाकीचा मोठा वळसा घालावा लागेल. म्हणून होर्मुझची खाडी या तेल व्यापारासाठीच नाही पण एकंदर पश्चिम आशियातले अनेक देश आणि विकसित देश, युरोप आणि भारतासारखे देश यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाची आहे. जर समजा ती अतिशय चिंचोळी आहे म्हणजे त्याला
मोठ्या समुद्राची दोन टोकं जर अशी छोट्या अरुंद प्रदेशात एकत्र आली तर किती चिंचोळे असतील तशी आहे. जास्तीत जास्त 33 किलोमीटरच्या आसपास तिची लांबी आहे अरुंद पद्धतीनं. आणि त्याच्यावरती जर इराणनी समजा तेलाच्या वाहनांवर तेलाच्या जे मोठमोठ्या बोटी जातात त्याच्यावर जर त्यातनं बॉम्ब इराणने डागले आणि तिथे तेलांच्या बोटींना मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं तर साहजिकच आहे तेल कंपन्या हा मार्ग घेणार नाहीत आणि तेलाची वाहतूक मोठ्या प्रमाणावरती तिच्यावरती परिणाम होईल. तर इराणनी काल ही अशी घोषणा केल्या आज सकाळपासून तेलाच्या दरामध्ये जवळपास $6 ते $7 प्रति बॅरल इतकी वाढ झालेली आहे. $81 तेलाचे दर गेलेले आहेत आणि अजून इराणने होर्मुझची खाडी बंद केलेली नाही किंवा तिथे तेलवाहू जहाजांवर बॉम्ब हल्लेही केलेले नाहीत. प्रत्यक्षात जर हे हल्ले केले तर त्याचा किती परिणाम होईल हा मुद्दा विचारात घ्यायला हवा. आणि आपल्यासाठी ही बाब अधिक महत्त्वाची अशा अर्थाने की जगाच्या व्यापारातली भली 25% तेल वाहतूक या होर्मुझच्या खाडीतनं होत असेल, पण भारतात येणारी जवळपास 60% जहाजं या होर्मुझच्या खाडीतनं येतात, तेलाची जहाजं. त्यामुळे जर ही खाडी बंद केली किंवा इराणने या खाडीवरती जर काही स्वतःच्या लष्कराकडून हवाई दलाकडून जर तेलवाहू जहाजांवर हल्ले केले तर त्याचा मोठा फटका आपल्याला बसेल. आणि अन्य जगाचं काय होईल ते सगळे बघतातच आहेत, पण आपल्याला अधिक फटका का बसेल? कारण मगाशी जसं म्हणालो तसं 60%पेक्षा अधिक जहाजं आपली या खाडीतनं येतात आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे आपल्याला जे काही तेल लागतं त्यातलं 88% तेल आपल्याला आयात करावं लागतं. म्हणजे जे 100 लिटर जर समजा भारतामध्ये दररोज पेट्रोल, डिझेल, रॉकेल, नाफ्ता याची जर समजा गरज लागत असेल तर त्यातलं 88 लिटर हे परदेशातनं आलेलं असतं आणि या परदेशातलं येणाऱ्या मोठ्या तेलाचा वाटा हा पश्चिम आशियातल्या देशांमधनं असतो. हे आपण लक्षात ठेवायला हवं. आणि याचा विचार करून तरी या इराण-इस्रायल युद्धामध्ये आपण शहाणपणाची काही भूमिका सजगपणे घ्यायला हवी. तटस्थता ही काही हा नेहमीच शहाणा मार्ग असतो असं नव्हे. म्हणजे इराण हा इस्लामिक देश, काल परवापर्यंत दुसरा इस्लामिक देश जो आपला स्पर्धक आहे, आपला शेजारी आहे आणि आपलं वैराचे संबंध आहेत, वैर आहे, असा पाकिस्तान हा अमेरिकेच्या अध्यक्षांना शांततेचं नोबेल पारितोषिक द्यायला हवं अशी मागणी करत होता. पण ज्या क्षणाला ट्रम्प यांनी इराणवर हल्ला केला त्यानंतर पाकिस्तानसारख्या केंद्रित अमेरिकेच्या जीवावर जगणाऱ्या देशानंसुद्धा अमेरिकेच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे आणि हा हल्ला चुकीचा आहे असं म्हटलेलं आहे. त्याच वेळेला आपण मात्र अजूनही याबाबत तटस्थता राखून आहोत. तटस्थता ही ज्या वेळेला समान घटकांमध्ये न्याय अन्याय होत असतो त्यावेळेला ठीक आहे, पण ज्या वेळेला अन्यायकारक घटना घडत असतात, ज्यावेळेला उघडपणे कोणीतरी सामर्थ्यवान कोणातरी दुबळ्यावरती अन्याय करत असतो त्यावेळेला तटस्थ राहणं याचा अर्थ या सामर्थ्यवानाला, या दांडगेश्वराला, या धनदांडग्याला अप्रत्यक्षपणे मदत करणं असा होतो. त्यामुळे या आपल्या तटस्थतेचा अर्थ हा असा असू शकतो, असा निघू शकतो. त्यामुळे ही तटस्थता सोडून हे दोन महत्त्वाचे मुद्दे हे आपण लक्षात घ्यायला हवे. कारण या अशा पद्धतीच्या मुद्द्यांवरती भावनिक आधारावर विवेचन करण्यापेक्षा काही सैद्धांतिक, काही तर्काच्या आधारे आणि तपशिलाच्या आधारे मुद्दे विचारात घेऊन जर आपण आपली भूमिका नागरिकांनी बनवली, म्हणजे हे सरकारला सांगण्याचा अर्थ नाही, सरकारचे वेगळे निकष असतात, आपल्याला त्याविषयी वेगळं काही अधिक भाष्य करण्याची गरज नाही. पण जे थोडेफार विचार करणारे आहेत, जे वाहत जाऊ शकत नाहीत, जाऊ इच्छित नाहीत, अशा नागरिकांनी तरी या दोन मुद्द्यांच्या आधारे आपलं मत बनवलं तर मला असं वाटतं ते जास्त अधिक महत्त्वाचं ठरेल. याचं कारण असं की या पद्धतीनं शहाणा निर्णय घेणारे नागरिक ज्या वेळेला होतात त्यावेळेला अर्थातच शहाण्या नागरिकांचा दबाव सरकारवर येत असतो. म्हणून निदान सरकारचं होईल तेव्हा होईल, पण नागरिकांनी तरी निदान स्वतःपुरतं शहाणं होण्याचा प्रयत्न करावा. आणि बाकी काही नाही तरी निदान या दोन मुद्द्यांच्या आधारे NPT आणि दुसरा होर्मुझची खाडी आणि आपल्यावरती होणारा परिणाम या आधारे हे सध्या जे काही अमेरिका, इराण आणि इस्रायल यांचं त्रांगडं सुरू आहे त्यावरती स्वतःचं मत बनवावं.